सावरोली येथील कोपरान फार्मा लिमिटेड कंपनीत भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण संघटनेचे सल्लागार तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी झाले। यावेळी आमदार ठाकूर यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीची संपूर्ण ताकद लावणार असल्याची ग्वाही दिली। सावरोली येथील कोपरान फार्मा कंपनीतील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे। त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत गुरुवारी द्वारसभा आणि जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की कंपनी व्यवस्थापन जर कामगारांना न्याय देत असेल तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत, मात्र कोणत्याही परिस्थितीत जर व्यवस्थापनाने कामगारांना धमकवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना वठणीवर आणण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, असा स्पष्ट इशारा दिला। तसेच ज्या कामगारांनी युनियनवर विश्वास ठेवला आहे त्यांचा विश्वास आम्ही निश्चितपणे सार्थ ठरवणार असे कामगारांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी संघटना नेहमीच खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे, असे आश्वासन दिले। युनियन कंपनीला वेटीस घालण्यासाठी कधीच येत नसते। युनियन कामगारांना न्याय देण्यासाठी येत असते आणि तो न्याय जर कंपनीनेच दिला तर मला वाटत नाही की नवीन युनियन किंवा युनियनकडे जाण्याची गरज तरी लागेल। काही कंपन्यांमध्ये इंटरनल युनियन असतात, त्या इंटरनल युनियनला कंपनीचं मॅनेजमेंट हाताशी धरून ठेवतं आणि त्यांना हाताशी धरून वर्षानुवर्ष जात राहतात, कधीतरी कुरबुरी होत राहतात आणि मग त्याच्यातून बाहेरची युनियन यायला सुरुवात होते। आता बाहेरची युनियन चांगली की आतली चांगली या चर्चेत या ठिकाणी मला जायचं नाही, पण मुळात या ठिकाणी कामगारांवरती जो अन्याय होतोय त्या भावनेतून त्यांनी आज जय भारतीय जनरल कामगार संघटनेचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे। जितेंद्र घरत हे आमचे सहकारी आहेत। माझा काय प्रत्यक्ष काही युनियनशी संबंध नाही, मी युनियन काय रोज काय बघतो, काय चाललंय बघत नाही, पण जितेंद्र घरत यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या युनियनच्या माध्यमातून कामगारांचा नेतृत्व करत असताना स्वतःसाठी तिथं काही मागायचं नाही, जे मागायचं त्या कंपनीच्या कामगारांसाठी मागायचं आहे। या भूमिकेतूनच जितेंद्र घरत सातत्यानं वावरलेत, जय भारतीय जनरल कामगार संघटना सातत्यानं वावरली आहे आणि म्हणून त्या कंपनीचं सल्लागार पद हे मी अजूनही भूषवतोय। आणि त्यांनी एखादा विषय आणला तर तो विषय न्याय्य याची खात्री केल्याच्या नंतरच त्या विषयाचा पाठपुरावा हा त्यांना करण्याच्यासाठीचा मी पूर्ण पाठपुरावा त्याच्याकडे पाठिंबा त्यासाठीचा हा देत राहिलेला आहे। आणि म्हणूनच कोपरांचं मॅनेजमेंट आता नव्यानं आलं असेल काही असेल, कामगारांना त्यांच्या न्याय्य मागण्यांना तुम्ही साथ द्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत। कामगार आमच्या संघटनेचे जरी असले तरी कामामध्ये जर त्यांच्याकडून कामचुकारपणा होत असेल तर त्यांनाही त्याच्यामध्ये कान ओढण्यामध्ये युनियन, मी, जितेंद्र घरत आम्ही कुठं कामी राहणार नाही याची कंपनीला सुद्धा आम्ही ग्वाही देतो। पण कंपनीचं मॅनेजमेंट कोणाच्या तरी पदरा आडून आम्हाला या ठिकाणी धमकवण्याचा, स्थानिक कामगारांना धमकवण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्या मॅनेजमेंटला सुद्धा वठणीवर आणण्याची ताकद ही आमच्यामध्ये आहे हे सांगण्यासाठी म्हणूनच आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत। आणि याचा अनुभव याच्या आधी वारंवार वेगवेगळ्या पद्धतीच्या मॅनेजमेंटला आलेला आहे। इथं आम्ही आम्हाला काही मिळावं यासाठी करत नाही, कामगारांना न्याय मिळावा यासाठीच हे करतोय। आणि हे केवळ बोलून दाखवून थांबत नाही तर याचा प्रत्यय वेळोवेळी तिथल्या मॅनेजमेंटला आलेला आहे। पण आम्हाला या ठिकाणी निश्चितपणानं सांगायचं आहे, शक्यतो संघर्षाची वेळ येऊ नये, पण संघर्षाची वेळ आली तर आम्ही थांबणार देखील नाही याची सुद्धा जाणीव या मॅनेजमेंटने या ठिकाणी ठेवली पाहिजे। आपण इथं काम करत असताना आपण फुकटचे पैसे मागत नाही, आपण घामाचा मोबदला मागतो। काय चुकी हो कमिटी मेंबरची? 13 महिन्याचा पगार दिला नाही का? कामगार प्रतिनिधी म्हणून काम केलं, या लोकांच्यासाठी काम केलं याची भूमिका जर त्यांनी ठेवली असेल तर कंपनी व्यवस्थापनाने त्यांचा 13 महिन्याचा पगार कोणत्या कायद्याखाली थांबवलाय ते विचारण्यासाठीच आज इथं आलेलो आहोत। मित्रांनो, बऱ्या बोलण्याने व्यवस्थापनाला सांगतो की चांगल्या पद्धतीने वाटाघाटी करा, चांगल्या पद्धतीने लोकांना सन्मानजनक वागणूक द्या, नाही तर आरेला कार्य करण्याची भूमिका सुद्धा घ्यायची तयारी जय भारतीय जनरल कामगार संघटनेत आणि रायगड जिल्हा, उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीमध्ये आहे। जर बऱ्या बोलण्याने कधी यांनी प्रयत्न केला नाही तर सनी यादव इथं तालुका अध्यक्ष आमचे नव्याने झालेले तरुण तडफदार नेता इथं आहे,
यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्याची इथं ताकद लावू आणि जसाच तसे उत्तर देण्याचा प्रयत्न सुद्धा व्यवस्थापनाला करू. अतिशय चांगलं काम करत असताना, व्यवस्थापन प्रोडक्शन चांगलं असताना जर संघटना बदलते म्हणून संघटनेच्या कार्यक्रमाला जर लाईट देत नसेल तर अशा व्यवस्थापनाचा निषेध करण्यासाठी आपण आज इथं आलेलो आहोत. मित्रांनो, या निमित्तानं सांगतो, जय भारतीय जनरल कामगार संघटना 65 ठिकाणी काम करत असताना कुठेही मान्यताप्राप्त संघटना घेत नाही. कारण आमचं एक ध्येय धोरण आहे, जे दिवशी आमच्या कामगारांना आमचं नेतृत्व पटणार नाही, त्यांना रस्ता ओपन आहे, त्यांनी कुठेही जिथं चांगला नेतृत्व भेटेल तिथं ते जाऊ शकतात आणि तिथं मार्ग करू शकतात. इथं काय हो, 20 लोक राहिली नाही यांच्याकडं आणि हे आम्हाला सांगणार की मान्यताप्राप्त संघटना तुमची ठाणा इंडस्ट्रियल कोर्टात, आमची लढाई तुमच्या गेटवर असेल, रस्त्यावर असेल आणि ती लढाई जिंकण्यासाठीच जय भारतीय जनरल कामगार संघटनेची 2018 साली आपण स्थापना केलेली आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थाने इथं सांगतो की नावाशेवामध्ये आणि तलोजा इंडस्ट्रीमध्ये काम करताना फार असे प्रश्न येत नाही, परंतु इथं मी बघितलं आहे की जेव्हा खालापूरमध्ये काम करतो सनीजी, मग रुबी असेल किंवा आता नव्याने जी यांची मॅनेजमेंट नवीन आली बजाज ग्रुपची, ती पण आता थोडासा आडव्या वाटेने चालण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना त्या दिवशी त्या पद्धतीचं उत्तर दिलं आहे. मित्रांनो, आज नंतर तुमचे सर्व प्रश्न हे संघटनेचे प्रश्न आहेत. मित्रांनो, संघटना स्थापन करताना एक अभिमानाने सांगेन, मी आणि माझे सहकारी, सर्व सहकारी कुठेही 65 ठिकाणी काम करत असताना कुठेही कामधंदा मागायला कधीही आजपर्यंत गेलो नाही आणि जाणार नाही. आमचं पोट भरलेलं आहे, जो काम आहे तो आम्ही तिथं करू आणि कोणत्याही प्रलोभनाला बली पडणार नाही. यानंतर आपल्याला सांगतो की तुमचा सर्व कामगारांचा प्रश्न तो जय भारतीय जनरल कामगार संघटनेचा प्रश्न, आणि आपला सर्वांना आपल्याला या निमित्त विनंती करतो की 106 मधून 85-86 कामगारांनी आज आपल्यावर विश्वास ठेवला आहे, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून एकदा अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की आपले प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपला लढा कायम चालू राहील. जो आपला प्रश्न आहे की पहिला प्रश्न आपला आहे की 5 कमिटी मेंबरचा 13 महिन्याचा पगार जो त्यांनी थांबवला आहे, माझं एकच व्यवस्थापनाला म्हणणं आहे, कोणत्या कायद्याखाली थांबवला आहे ते सांगा, अन्यथा येत्या आठवड्यात त्यांचा पगार द्या, नाही तर पुढच्या आठवड्यात या गेटवर हजारोच्या संख्येने येण्याची ताकद आपण लावणार आहोत. आणि या निमित्तानं आपण पुन्हा एकदा सांगतो की जो विश्वास ठेवला तो सार्थ करण्याची पूर्ण जबाबदारी जय भारतीय जनरल कामगार संघटनेची राहील. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष रवी नाईक, संघटक रवींद्र कोरडे, विश्वास पाटील, भाजपचे खालापूर पूर्व मंडळ अध्यक्ष सनी यादव, उरण तालुका कामगार आघाडीचे अध्यक्ष चंद्रकांत कडू, रोहिदास घोसाळकर, अमर घोसाळकर, रणजित सावंत, विजय बैलमारे यांच्यासह पदाधिकारी, कामगार आणि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान यावेळी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.